देवांना नैवेद्य दाखवताना बऱ्याच वेळा लोकांची चूक होताना बघितली आहे. माझं कामाच्या निमित्ताने, पूजेच्या निमित्ताने बरेच लोकांकडे जाणं येणं होतं आणि मग त्यावेळेला काही गोष्टी लक्षात आल्या. म्हणून वाटलं की एकाला सांगण्यापेक्षा सगळ्यांनाच व्हिडिओ बनवून सांगावं. सगळ्यात पहिली गोष्ट, नैवेद्य हा शक्यतो केळीच्या पानावरती दाखवावा. केळीचं पान शक्य नसेल तर तुम्ही स्टीलचं किंवा पितळाचं ताट वापरावं. पितळाच्या ताटामध्ये रिस्क अशी आहे की जर त्याला कलही केलेली नसेल तर त्यांना म्हणजे श्रीखंड वगैरे जर त्यात ठेवलं तर त्याच्यामध्ये विष बनू शकतं. म्हणून एकतर केळीचं पान वापरा, नाही तर स्टीलचं ताट वापरा. नैवेद्य भरून झाल्यानंतर देवाच्या पानामध्ये कधीही मीठ वाढायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नैवेद्य ताट ज्या वेळेला तुम्ही देवाच्या पुढे ठेवाल त्यावेळेला एक पळीभर पाणी जमिनीवर घालावे. त्याचे असे गोल भरीव मंडल करायचं आहे. म्हणजे पाणी आधी थेंबर ओतायचं, समजा इथे तुम्ही दाखवताय आणि हा जसा मेहंदीचा गोल कसा आहे माझा, तसा पूर्ण भरीव गोल करायचा आहे आणि त्या भरीव गोलावरती पान ठेवायचं आहे किंवा ताट ठेवायचं आहे. भात आणि पोळी देवाकडे तोंड करून ठेवायची आहे. भाजी, आमटी, कोशिंबीर सगळं तुमच्याकडे तोंड आलं पाहिजे, अशा पद्धतीने ठेवावं. जर का तुम्ही गणपतीला नैवेद्य दाखवत असाल तर त्याच्यावरती एक दुर्वा ठेवायची. जर तुम्ही विष्णूला, नारायणाला, विठ्ठलाला नैवेद्य दाखवत असाल, श्रीकृष्णाला दाखवत असाल तर त्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आहे. जर का तुम्ही महादेवांना नैवेद्य दाखवत असाल, देवीला नैवेद्य दाखवत असाल तर तुम्ही त्याच्यावरती बेलाचं पान ठेवायचं आहे आणि मग देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना डावा हात असा नाकावरती ठेवावा आणि उजव्या हाताने 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. मंत्र येत नसले तरी नैवेद्यम समर्पयामि एवढ्या मंत्राचा जप 3 वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. जसं आपण बाळाला भरवतो तसं 3 वेळा देवाकडे हात करून भरवायचं आहे. म्हणजे आपण देवाला आपण केलेला नैवेद्य भरवला अशी त्याच्या मागची धारणा आहे. नैवेद्याचा वास घ्यायचा नसतो म्हणून नाकावरती हात ठेवायचा असतो. अशा पद्धतीने देवाला नैवेद्य दाखवा. तुमचा नैवेद्य, तुम्ही केलेला नैवेद्य परमेश्वरापर्यंत नक्की पोहोचेल. जय भवानी, जय जगदंबा.